पण मी काय म्हणते, याला नेलंच पाहिजे का? आपण दोघं जाऊन आलो असतो ना. हा, मगाशी तो पण तेच म्हणला, हिला घरी ठेवू आणि आपण दोघं जाऊ. मी ऐकतोय. पण आपण चाललोय कुठं? तुम्ही तर म्हटलं आईस्क्रीम खायला जायचंय. आईस्क्रीम खायला? अरे आईस्क्रीम कसं बनतं ते बघायला चाललोय. आणि तिथं गेल्यावर हे काय टाकलंय, हे कशाला टाकलंय असं काय विचारायचं नाही. ते सांगतील तेवढं ऐकायचं. कळलं का? भारतातल्या सर्वात दर्जेदार आईस्क्रीमची जन्म प्रक्रिया पाहायला आम्ही पोचलो इटली आईस्क्रीमच्या कारखान्यात. रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बारकेची अवस्था झालेली. समोर असून पण त्यांना नेता येईना, याला खाता येईना. नवजात आईस्क्रीम यंत्रामधून बाहेर आल्यावर डॉक्टरी डगले घातलेले चिकित्सक काळजीपूर्वक त्यावर सुकामेवा स्वाहा करून त्याला डबाबंद अवस्थेत उणे तापमान असलेल्या शीतकपाटात त्याचा जीवाचं काश्मीर करत होते, ज्यावर बारीक बारक्याचं बारीक लक्ष होतं. दर्जेदार आईस्क्रीमची दर्जेदार किंमत बघून अचानक कॅमेरामन वाजला. बाई, 700 ला डब्बा आहे. तुम्ही 10 वाले पामचा आईस्क्रीम खाता का? प्रिझर्वेटिव्ह, आर्टिफिशियल इसेन्स, आर्टिफिशियल कलर, पाम फॅट असलं काही याच्यात नसतं, म्हणून हे प्रीमियम. कॅमेरामनच्या बाई, यामुळं मालकानं आईस्क्रीमचे ओरिजिनल स्पेअर पार्ट दाखवले. तोच तिकडून बारक्यानं आईस्क्रीमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून पाहिलं. एवढा मोठा आईस्क्रीमचा थवा पण खायचा कवा, बारक्याचा हा प्रश्न सुटला. शेवटी आईस्क्रीम इटलीचं संकेतस्थळ, स्विगी, झोमॅटो आणि आमच्या मुखात जायला तयार झाल्या. काका, तुझ्यासाठी आईस्क्रीम बनवली. तू बनवली? बघू. मस्त आहे. अजून एक आण. अजून एक पाहिजे का? थांब आणतो. भोला भाला था सीधा साधा था मैं तो नादा